तुम्हाला इंग्लिश समजतं पण बोलायला गेल्यावर आवाजच निघत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला ग्रामर शिकवणार नाही, मी तुमचं फक्त फिअर आणि घाबरटपणा काढणार आहे. एंडपर्यंत बघा, कारण शेवटी एक अशी ट्रिक सांगणार आहे जी जवळजवळ 90% लोकांना माहिती नाही. सो लेट मी गेस, तुम्ही इंग्लिश वाचू शकता, समजू शकता, पण बोलताना माइंड ब्लँक होते आणि लगेच थॉट्स येतात. चुकलं तर लोक काय म्हणतील, राईट? मी पण एक्झॅक्टली तसंच करत होते. मी काही बॉर्न इंग्लिश स्पीकर नाही, मी पण ट्रान्सलेट करत बसायची. मला पण कॉन्फिडन्स नव्हता, पण एक छोटासा चेंज केला आणि सगळं बदललं. सगळ्यात मोठी चूक काय माहीत आहे? लोक म्हणतात पहिले ग्रामर परफेक्ट करू आणि मग बोलू. इट्स कम्प्लिटली रॉंग. तुम्ही मराठी बोलायला ग्रामर शिकून सुरुवात केली का? नाही ना. पहिले बोलायला शिकलात, नंतर करेक्ट झालं. आणि आता एक मेन टेक्निक लक्षात ठेवायची आहे. ट्रान्सलेट करू नका, डिरेक्ट इंग्लिशमध्ये विचार करा. एक्झाम्पल, मला पाणी हवं आहे असा विचार करू नका. डिरेक्ट विचार करा, आय नीड वॉटर. स्टार्ट स्मॉल, लाईक आय एम टायर्ड, मी थकलेली आहे. आय एम हंग्री, आय वॉन्ट टू स्टडी. दररोज 5 मिनटं ही प्रॅक्टिस करा. तुमचा ब्रेन स्वतः ह्या सर्व गोष्टी ॲडॅप्ट करेल. आणि आता एक पॉवरफुल एक्सरसाइज आहे, मिरर प्रॅक्टिस. आरशासमोर उभं राहा आणि 2 मिनटं बोला. टॉपिक काहीही असो, जसे आजचा दिवस कसा होता, तुमचे गोल्स काय काय आहेत, तुमचे प्रॉब्लेम्स कोणती आहेत. मिस्टेक्सबद्दल विचार करू नका. जे काही असेल ते आरशासमोर बोला. जस्ट स्पीक. एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक तुमच्याकडे इतकं लक्ष देत नाही जितकं तुम्हाला वाटतं. एव्हरीवन इज बिझी इन देअर ओन लाईफ. सो स्टॉप ओव्हर थिंकिंग, स्टार्ट जस्ट स्पीकिंग. आणि आता शेवटी एक महत्त्वाची सिक्रेट ट्रिक, तुमचा व्हॉईस रेकॉर्ड करा. जेव्हा तुम्ही स्वतःचा आवाज ऐकाल, तुमच्या चुका लगेच लक्षात येतील आणि 7-8 दिवसात इम्प्रूव्हमेंट दिसेल. जर तुम्ही सिरियसली इंग्लिश इम्प्रूव्ह करणार असाल तर नक्की कमेंट करा की मी बोलणार आहे, आय विल स्पीक. मी पर्सनली रिप्लाय देईल. आणि सबस्क्राईब करा, कारण मी स्टेप बाय स्टेप तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करणार आहे. शेवटी एकच सांगा असं वाटतं, स्टॉप सेईंग इंग्लिश इज डिफिकल्ट. स्टॉप सेईंग इंग्लिश इज डिफिकल्ट. इट इज नॉट डिफिकल्ट, इट इज डिफरंट. यू ऑलरेडी स्पीक मराठी फ्लुएंटली. डिड यू लर्न ग्रामर फर्स्ट? नो, यू लर्नड बाय लिसनिंग, रिपीटिंग अँड यूजिंग. सेम थिंग विथ इंग्लिश. मराठीमध्ये आपण नॅचरली बोलतो, तसंच इंग्लिशमध्ये पण बोलायचे आहे, कारण मराठीसारखी इंग्रजीसुद्धा एक लँग्वेज आहे. डोंट ट्राय टू बी परफेक्ट फ्रॉम डे वन. Start small, like I'm learning English, I'm happy, that's enough, it's fine, okay, thank you, sorry. Your fear is the real problem, not English. So from today, remove fear and start speaking.